तुषार पशीने के साथ इंडियन ऑनलाइन न्यूज। नमस्कार, न्यूज हेडलाइन मध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही आलो आहोत शरदचंद्र पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमराजजी नागफासे यांच्याकडून जाणून घेऊया यांची प्रतिक्रिया काय आहेत ते सांगा। धन्यवाद। मी हेमराज विठोबाजी नागफासे, मी सेवानिवृत्त शिक्षक आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मला तुमसर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष या पदासाठी आमचे आदरणीय माजी आमदार चरणभाऊ वाघमारे साहेब तसे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला नगराध्यक्षपद हे आपलं घोषित केलं आहे आणि मला एबी फॉर्म सुद्धा मला त्यांनी दिलेला आहे आणि मी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मी नगराध्यक्ष या पदासाठी मी माझा फॉर्म हा ठेवण्यात आलेला आहे। सर, मला सांगा की आपण शिक्षक होते आणि शिक्षक पेशेतून आपण राजकारणात वळण्याचे म्हणजे का बरं म्हणजे आपल्या मनात असं आलं? सर, झालं कसं, मी शिक्षक पेशामध्ये असताना मी शिक्षकांच्या काही समस्या मी जिल्हा परिषदेवर यायचा आणि मी त्या सॉल्व करायच्या। कदापि आमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत मुबारक सय्यद, त्यांनी माझं काम बघितलं आणि मला जिल्ह्याचा भंडारा जिल्ह्याचा हा संघटनेचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचा मला जिल्हा उपाध्यक्षपद केलं आणि तिथं मी 10-15 वर्ष मी जिल्हा उपाध्यक्ष राहिलो। नंतर मला तालुक्याची जबाबदारी मला दिली आणि त्यामध्ये मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचा तालुका अध्यक्ष मी राहिलो आणि ज्या दिवशी मी सेवानिवृत्त झालो त्या दिवशीच माझा तो पद हा सेवानिवृत्त झाल्यामुळे हा पद माझा गेलेला आहे। परंतु दुसऱ्या दिवशी मला म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी वर्ग व इतर कर्मचारी वर्ग यांनी मला तालुक्या तुमसरचा हा अध्यक्ष दिलेला आहे आणि माझ्या जीवनामध्ये असं कितीतरी मी असे सामाजिक कार्य केलं। मी लग्न सुद्धा सर्व जाती धर्म मुला मुलींचे मी लग्न जोडत असतो आणि कोणताही पैसा घेत नसतो असे माझे मी आजपर्यंत 41-42 माझ्या हातातून लग्न हे चांगले झालेले आहेत आणि ते मुलं मुली आनंदामध्ये आहेत। सर, मला सांगा की आपण समाजकारणातून राजकारणात येण्याचे म्हणजे आपलं काय उद्देश होता आणि आपण प्रॉपर कुठले आहात? सांगायचे म्हणजे कसं आहे, मी तसं प्रॉपर जामचा आहे। मी आज इथं 30 वर्षापासून तुमसर शहरामध्ये राहत असतो। आम्ही आज जामचं नाव जर घेतलं मला एक थोडंसं असं वाटते, कारण मी लहान असतानाच माझे वडील मरण पावले आणि ते मी वर्गात 3ऱ्यामध्ये होतो। आम्ही गरीब घरातले, आईने सुद्धा मोलमजुरी करून आम्हाला भावंडांना शिकवलं आणि शिकवता मी 10वा वर्ग हा जाममधूनच झाला आणि 11वी 12वी DB सायन्स कॉलेजमधून झालो आणि माझा उर्वरित हा तुमसरमध्ये माझा BSc फायनल इयरपर्यंत मी शिकलो आणि त्यानंतर मी या D.Ed.मध्ये गेलो, कारण D.Ed.मध्ये नोकरी लवकर लागतो व त्या माध्यमानं मी D.Ed.मध्ये गेलो आणि D.Ed.मध्ये गेल्यानंतर मला एक असा आनंद वाटला कारण त्या D.Ed.मध्ये जे विषय असतात ते विषय खूप चांगले असतात। सामाजिक शास्त्र यामध्ये मला रुची वाटली आणि मी जेव्हा शिक्षक झालो, माझी प्रथम नोकरी हे परभणी जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ मध्ये जिथं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक लिंग आहे त्या ठिकाणी झालं आणि मला एक असा आनंद वाटते का त्या मंदिराचा पुजारी तोच माझा घरमालक मिळाला आणि या मिळाल्यानंतर 2001ला मग मी इथं तुमसरला स्थायी झालो आणि तुमसरला स्थायी झाल्यानंतर
शिक्षक संघटनेमध्ये मी पहिले आपल्याला माहिती दिली आहे का अध्यक्ष राहिले हे सर्व असे मी कार्य केलं. सर, शिक्षण क्षेत्रामधून आपण विद्यार्थी घडवलेत, हां बरोबर. आपण कितीतरी आपल्या माध्यमातून आपण बरेच विद्यार्थी आपण घडवले. आपल्याला असं वाटते की काय वाटते, आपल्या तुमसरची विद्यार्थी, आपल्या तुमसरची युवा पिढी आपले तुमसर सोडून बाहेर जायला नाही पाहिजे, हे आपल्याला काय वाटते? सर, तुम्ही ना प्रश्न विचारला तो एकदम बरोबर आहे. आपल्याला माहिती सांगतो मी, कारण तुमसर सरामध्ये माझा कॉलेज पण झाला आहे. त्यावेळेचं शिक्षण आणि या वेळेचं शिक्षण हा खूप फरक पडला आहे. माझ्या डोक्यामध्ये आलेलं आहे का मी रिटायरमेंट झालेलो आहो, आपण काहीतरी करावं, आपण तुमसरमध्ये तुमसर नगरपालिकेमध्ये आपण नगराध्यक्ष जर झालं तर प्रथमतः मी शाळेला म्हणजे नगरपालिकेच्या मध्ये जे शाळा आहेत त्या शाळेला आपण CBSE पॅटर्न का नाही आणायचं? कारण आजकालचे जे विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी, त्यांना CBSE पॅटर्न मिळत नाही. कारण CBSE पॅटर्नमध्ये फीस जास्त असतो. त्यामुळे मी प्रथमतः शिक्षणावर जास्त भर देईन आणि तेही नगरपालिकेच्या शिक्षणावर. तिथं आता मी सेवानिवृत्त झालेला आहो, वेल क्वालिफाईड आहो, तर मी त्या शाळेमध्ये मी 2 दिवसांनी 4 दिवसांनी मी ते भेट देत जाईन आणि त्यांच्या स्टॉपला त्यांच्या सर्वांना मी स्वतः समजावून सांगेन का सर या पद्धतीने शिकवतं, हे गरिबाचे मुलं आहेत आणि त्यांना चांगलं शिका. कारण आई वडिलांना काय वाटतो, आई वडिलांना एकच वाटतो का माझा मुलगा हा चांगला शिकले पाहिजे. आणि तो मी न काही घेता, न त्या मुलांच्या पालकाकडून फीस न घेता त्याला CBSEचं पॅटर्न जर नगरपालिकेच्या शाळेला जर दिलं तर खरोखर ते त्यांचे पालक आणि तो विद्यार्थी या नगराध्यक्षाला कधीही विसरणार नाही, असं मी माझ्या मनामध्ये ठाम केलेलं आहे. सर, आपल्या तुमसरला अनेक लाखो विद्यार्थी येतात रोज शिक्षण घ्यायला आणि रस्त्याची एवढी हालत म्हणजे डबघाईच गेलेली आहे, एवढे खड्डे पडलेले आहेत. बरेचसे विद्यार्थी, काही विद्यार्थ्यांचे हात तुटले, कोणाला म्हणजे कोणी अपंग झाला. आपण काय सांगाल की म्हणजे रस्त्याची हालत आणि विद्यार्थ्यांची काय सांगाल? अहो साहेब, तुम्हाला माहितच आहे, मागील काही महिन्यापूर्वी एका मुलीचा ॲक्सिडेंट झाला आणि ते मृत्युमुखी पडली. हे आता काय झालं, 2016 पासनं 5 वर्ष नगराध्यक्ष होते आणि नगराध्यक्षाने काय केलं हे तुम्हाला माहित आहे. आणि त्या काळानंतर 3-4 वर्ष माहित आहे का, प्रशासक राज होता आणि या प्रशासन त्याला वनमॅन्स होत चाललाय. त्यामुळे या तुमसरचे गली रोड्स एवढे बेकार झाले का जिकडे तिकडे गड्डे हर माणसाला जायला. आणि आज तुमसरमध्ये तुम्हाला 1 ते 12 प्रभाग आहेत, त्या प्रभागामध्ये एकही तुम्हाला असा रस्ता चांगला दिसणार नाही. तो माझ्यामध्ये मला वाटलं का आपण नगराध्यक्ष जर झालं तर आपण हे सर्व रस्ते चांगले करू. आणि जे तुम्ही विचारले का मुलींच्या येथे हजारो मुलं, परगावचे मुलं इथं तुमसरला शिकायला येतात, त्यांची काळजी खरोखर अध्यक्ष या नात्याने मी त्यांची काळजी घेईन. कारण मी रस्ते चांगले करीन आणि जमला तर जिथं जिथं पोलिसाची गरज लागेल तिथं मी पोलिस लावीन आणि मी त्या मुलाला न्याय 100% न्याय देण्याचा मी हमी घेतो. भरपूर शाळा डबघाईस आलेल्या आहेत आणि शाळेची परिस्थिती पाहून होत नाही. आधीच्या शाळांमध्ये काय फरक होता, आताच्या शाळेमध्ये काय फरक आहे. आपण इथे शिकलात, आपण इथे लाईनाचे मोठे झाला, जाम काही जास्त लांब नाही, तर आपलं तुमसर बरोबर कनेक्शन फार जवळचे होतं. काय सांगाल आपण? सर, भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर हा शिक्षणासाठी सर्वात चांगली शाळा म्हणजे नेहरू आणि राष्ट्रीय होती. आणि आज असं झालं की आमच्या नगरपालिकेची काही शाळा मानांकित होत्या त्यावेळेस, पण आज असं वाटते का शाळा नगरपालिकेच्या शाळा तुटत आहेत, तिथं विद्यार्थी भरती होत नाही. हा का, कुठं कमजोरी आहे हे मला पाहणं प्रथमतः मला हे गरजेचे आहे का तिथं बरोबर वर्ग होतात की नाही.
तिथं शिक्षण शिकवतात की नाही हा त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि देत असतील शिकवणं काय, जर आमचे शिक्षक जर लक्ष देत असतील पण त्यांना शाळेमध्ये प्रोजेक्टर आहे का, हे सर्व मी नसले तर मी नगराध्यक्ष आहे ना त्यांना पूर्ण प्रोजेक्टर ज्या सुविधा आहेत त्या मी पुरवीन आणि दर्जेदार मी शिक्षण देईन याची मी हमी देतो. समोरच्या आपली काय भूमिका राहील, आपण जर समजा आता निवडून आले तर आपली जर नगर परिषद मध्ये आपण जाल तर सगळ्यात मुख्य म्हणजे सर्वात आधीची भूमिका काय असणार? सर मी तसा राजकारणी नाही, हे समाजकार्य विद्यार्थ्यांना घडवलं मी तसंच. कारण हे लोक जे माझ्या विरुद्धामध्ये नगराध्यक्षासाठी आहेत हे प्युअर राजकारणी आहेत, हे कंत्राटदार आहेत. आणि हे तुम्हाला माहित आहे का या पक्षामध्ये आता तुम्ही पत्रकार आहात, आज काय चाललं आहे, आज या तुमसरमध्ये राजकारणाचा पूर्ण सत्यानाश झालेला आहे. खरोखर आज मला असं वाटते का मी राजकारणी नाही, पण आता मी राजकारणामध्ये यांच्यामुळे मी आलेला आहो. कारण तुम्हाला पत्रकार मित्रांनो एक सांगतो का मी शिक्षक हे आपल्याला प्रथमतः मी सांगितलंच आहे. मला असं वाटते का मी प्रभाग क्रमांक 12 आहेत आपले इथं, मी एका प्रभागामधून 5-5 लोकांची नेमणूक करीन जे राजकारणाच्या विरुद्धमध्ये आहेत पण हुशार आहेत. आपल्या तुमसर सराला चांगलं करण्यामध्ये त्यांच्यामध्ये आहे. मी त्यांना एका प्रभागामधून 5 लोकांची नेमणूक करीन. तिथं मी एक इंजिनियर, एक डॉक्टर, एक वकील, एक समाजसेवक आणि एक देशासाठी लढणारा स्वातंत्र्य सैनिक यांची मी नेमणूक करीन. आणि त्यामध्ये 12 प्रभाग आहेत, 60 लोक. तिथं मी 50% स्त्री आणि 50% पुरुष म्हणजे 30 लेडीज आणि 30 जेंट्स हा असा करीन. आणि त्यांचा मी एक नगरपालिकेमध्ये 25 तारखेला म्हणा का 26 तारखेला महिन्याला मासिक एक त्यांची सभा घेईल आणि त्यांच्यामार्फत जो काही आपल्या तुमचा विकास करायचा आहे तो विकास त्यांच्याकडून प्रथमतः घेईन. आणि नंतर मी माझा नगरसेवक आहे त्या नगरसेवकाला सांगेन का दादांनो आपल्याला हा असा आपल्याला प्रोजेक्ट आलेला आहे आणि तो प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे. आणि सर्व मेंबर्सला मी आपलंसं कारण ते कोणत्याही पक्षाचे मेंबर्स असो त्यांना मी हेच सांगेन का आपल्याला तुमचं सर चांगला करायचं आहे. तो पक्ष गेला बाजूला, हे नगरपालिका म्हणजे आपला एक कुटुंब झाला आहे. त्या कुटुंबामध्ये सर्वजण आपण एकमुष्टी जर काम केलं तर आपल्या तुमसरचा हा विकास होईल. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जो नगरपालिकेला जेवढा काही फंड येत असतो करोडो रुपये तो फंड आहे तो मी आपल्या फलकावर लावेन. कारण जसं आमच्या शाळेमध्ये किती पैसा येतो तर आम्ही फलकावर दाखवतो लोकांना. जो काय आपल्या शाळेमध्ये 25,000 रुपये आहेत तसं मी नगरपालिकेच्या प्रथम फलकावर मी त्यांना आपला 1 कोटी एवढा रुपया आपल्याला आलेला आहे शासनाकडून आणि हा प्रभाग 12 पर्यंत आपण कसा खर्च करायचा काय याचं नियोजन करीन. दुसरी एक गोष्ट असं सांगतो कारण मला या तुमसर सराला हरित म्हणजे मागं तुम्ही बघितले असालच कारण तुमसर सरामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये एक कोरोना आलं होतं आणि त्याच्यामुळे ऑक्सिजन नाही मिळाला. तर मी असं सांगेन कुटुंबाला का तुम्ही 10 झाड लावा आणि ते झाड 5 वर्ष तरी जगवा. तुम्हाला नगरपालिकेतर्फे तुम्हाला सत्कार होईल आणि तुम्हाला बक्षीस सुद्धा मिळेल. या माध्यमानं माझ्यामध्ये हे संकल्पना आहे. आणि दुसरी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आलेली आहे का जे अतिशय गरीब आहेत कोणत्या जाती धर्माचे असो त्यांच्या घरी कधी दुःख झालं समजा मौत झाली त्यांच्या घरी आमच्या नगरपालिकेच्या नात्यानं मी त्यांना त्यात ॲट ए टाइम 5,000 रुपये त्यांच्या घरी घरपोच करेन. आणि सर आरोग्याविषयी काय सांगाल? तुमसरमध्ये जे आरोग्य आहे एकदम डबघाईस झालेलं आहे, काय सांगाल आपण आरोग्याविषयी काय सांगाल? आरोग्याचं मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही चांगला प्रश्न मला विचारल्यात. कारण शिक्षण आणि आरोग्य हे 2 एवढे म्हणजे महत्त्वाचे आहे. कारण काय होतं का जसं शिक्षणाला महत्त्व आहे, शिक्षणाला एवढं महत्त्व आहे
तसंच आरोग्याला सुद्धा आहे. तर ही जी आरोग्याची सुविधा आहे, कोणता एखादा पेशंट जर आला तुमसरला तो रेफर भंडारा, रेफर नागपूर, मी तसा होऊ देणार नाही. मी त्यांना काय आहे, कोणती अडीअडचणी आहेत, कोणते डॉक्टर नाही आहेत, काय आहे, मी हे वारंवार हे पत्रव्यवहार शासनाला करीन आणि मी ते सुविधा पूर्ण करीन. धन्यवाद सर. आपल्याला पुढील वाटचालीस आमच्या सर आपली काय भूमिका असणार? तलाव एवढे खराब झालेले आहे आपले तुमसरचे, डबगाईस आलेले आहे, पूर्ण खराब झालेले आहे, खराब अवस्थेत पडलेले आहे. आपण काय सांगाल त्याबद्दल? सर मागील काय आमचे जे आता आमच्या पक्षामध्ये जे उभे आहेत मेहताभाऊ ठाकूर, त्यांनी एक अशी मुलाखत दिली होती का भुजली तलावाबद्दल. आता तोच भुजली तलाव नाही हो, आपली गांधी उद्यान बघा, गांधी सागर, इथं काय परिस्थिती झालेली आहे, कितीतरी रुपये तिथे लागलेले आहे, पण आज तो तलावाची काय अवदशा झालेली आहे. आज मला असं वाटते का त्या गांधी सागरला एक चांगलं उद्यान करायचं, कारण आपल्या तुमसर हे कुबेरनगरी आहे. या तुमसर शहरामध्ये एक असा म्हणजे फिरण्यासाठी असं काही आहे नाही. तर माझ्या डोक्यामध्ये आहे का गांधी सागर या उद्यानामध्ये किंवा गांधी सागरामध्ये एक बाबासाहेब आंबेडकरचा एक भव्य दिव्य जर पुतळा आपण उभारला आणि तिथं एक लाइटिंग जर लावली तर आज आपल्या तुमसरमध्ये एक असं आनंदाचं पर्व होईल. आणि तो माझ्या डोक्यामध्ये आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, कारण मला जे भंडाऱ्याकडून येणारा जो पहिला चौक आहे त्या चौकामध्ये मला असा रंगी फवारा टाकायचा आहे. चौकामध्ये गोंदियावरून जर आलेला तर आमचं लोटन पोहा मिल आहे, त्या लोटन पोहा मिलचा मोठा चौक आहे. तिथं मला असं वाटतंय का तिथं पण एक मोठा फवारा असा पाण्याचा, का लोक येता बरोबर हा हसला पाहिजे, तुमसर हा हसत खेळत राहिले पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो, कारण आता आमचा तुमसर हा रळत आहे. आमचे तुमसरचे लोक रस्त्याने बरोबर जात नाही, रळण्यासारखं हा झालेला आहे. तर मी या तुमसरला हसण्यासारखा करणार आहोत. कारण मी तुम्हाला सांगलो पहिले, प्रथम तर मी झाडं लावणार आहोत आणि आता मी म्हणजे हर चौकामध्ये असं लाइटिंगची आणि एक भव्य दिव्य, कारण संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला पूर्ण हक दिला, मला शिक्षणाचा हक दिला, मला सर्व याच्यात दिला. आणि त्या हक्कामुळे आज मी नगराध्यक्ष या पदावर त्यांच्याचमुळे आहो. मी त्यांना विसरणार नाही. मी प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा भव्य दिव्य का आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये नाही आणि त्याला गोंदिया जिल्ह्यामध्ये नाही, तेवढं आमच्या गांधी सागरामध्ये त्यांच्या माझ्या अंतःकरणात आहे का बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा मी तिथे उभारणार म्हणजे उभारणार. मित्रांनो, एक तुम्हाला एक सांगतो, कारण एक आनंदाचीच गोष्ट अशी आहे का जे मुलं वेल क्वालिफाईड आहेत, MSc BSc शिकलेले आहेत, त्यांच्यासाठी मी MPSCचा UPSCचा मी निःशुल्क असा मी नगरपालिकेच्या इथं मी एक वाचनालय आणि 2-3 शिक्षकाची मी नेमणूक करीन. तर ज्या मुलांना ते पुण्याला जाऊ शकत नाही, नागपूरला जाऊ शकत नाही, तर माझ्या डोक्यामध्ये आहे गरिबाचा मुलगा का शिकू नये, गरिबाचा मुलगा का ऑफिसर होऊ नये, ते मी त्यांच्यासाठी. कारण मला माहीत आहे का गरिबाचे मुलं हे बाहेर शिकू शकत नाही, कारण MPSC UPSC म्हटलं तर हे श्रीमंताच्याच मुलांचं असतो. गरिबाचे मुलं, तो माझ्या एक मनामध्ये आहे का त्या मुलांना आपण शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जर आणलं आणि तो एखादा मुलगा जर एखादा कलेक्टर बनत असेल, एखादा तहसीलदार बनत असेल, तर हे किती मोठं मला पुण्य लाभेल हो त्यांचा. त्यामुळे मी त्या मुलांना मी नगरपालिकेच्या माध्यमानं त्यांचा तो MPSCचा UPSCचा मी वर्ग निःशुल्क करणार आहोत. जमलं का? मागे मी आपल्याला बोललोच आहो का जर ज्या या कुटुंबामध्ये काही दुःखाचा प्रसंग आला, तिथं मी नगराध्यक्ष नात्यानं जर नगरपालिकेमधून हे मंजूर नाही झालं तर मी ते काय करीन का एक म्हणजे अंत्यविधी जो असतो तो माझा एक फर्ज राहील नगराध्यक्ष या नात्यानं. त्या घरी तो अति गरीब असलं त्या घरी माझ्याकडून
3,000 किंवा 5,000 जेवढी मदत लागेल तेवढी मी त्यांना त्या कार्यक्रमामध्ये देत राहील. कारण तो अंतविधी असतो. मला आशीर्वाद मिळेल. मी असं म्हणेन का मी कुठंतरी पुण्य केलेलं आहो. कारण आज तुम्हाला याच्या माध्यमानं ही एक माझ्या मनामध्ये एक होती का गरीब माणसाच्या घरी एक व्यक्ती तुमसरमध्ये मागील वर्षी मरण पावलं, पण त्याच्या घरी एक पैसा नव्हता. कारण त्यांच्या तब्येतीलाच तो पूर्ण पैसा हा पूर्ण संपला होता. मग त्यांच्या घरी 3रा दिवस करण्यासाठी काही पैसा नव्हता. तर आम्ही शिक्षक मित्रांनी तो जमा केला आणि त्यांचा तो पहिला, 2रा, 3रा दिवस आम्ही शिक्षकांनी केला. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली आणि ही कल्पना आज मी पूर्ण तुमसर शहरामध्येच राबवीन. आणि दुसरं एक असं आहे का म्हटलं तुम्हाला काय माझा नगर असा करायचा, माझा नगर तसा करायचा. मी तुम्हाला 100% अशी गॅरंटी देतो. मी 100% गॅरंटी देतो का मला जर नगराध्यक्ष झालो तर मी हे 100% करून दाखवीन. कारण मित्रांनो, मी तसं तुम्हाला पहिलं म्हटलं होतं की मी राजकारणी नाही, पण आज मला का म्हणून उतरावं लागलं. अरे मला हा काय इलेक्शन, मी समाजकार्य करणार, पण मी बघत आहो 30 वर्षापासून 25-30 वर्षापासून बघत आहो का या राजकारणी लोकांनी काय करून बसले तुमच्याला या खुर्चीसाठी. आता बघा तुम्ही, माझे आमदार सारखे व्यक्तिमत्व नगराध्यक्षाच्या पदावर त्यांनी फॉर्म भरलेला आहे. काय केलं त्यांनी. आणि हेच आता बीजेपी मध्ये बघा, एकामेकाचे तंगडी खिचणं सुरू झालेलं आहे. काही मागं 8-15 दिवसाच्या पहिले तुम्हाला माहीतच आहे. कारण मी सर्व राजीनामा दिला, मी आता काही उभा होणार नाही, मी काही होणार नाही. हे लोकांना काय दाखवून राहिले हे मला सुद्धा समजत नाही. हे लोकांना गुमराह करून राहिली आहे ते पार्टी. त्याचप्रमाणे आता बघितलं तुम्ही का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तिथं तर एवढा असा दुय्यम तिय्यम चौबल असा म्हणजे कुस्ती चालू आहे त्यांची. काय करावं या नगरपालिका, या नगरातल्या लोकांनी कोणाला मतदान करावं हेच समजत नाही. म्हणून मित्रांनो, मी एक गुरुजी, मी एक सेवानिवृत्त शिक्षक, मी तुम्हाला एक विनंती करतो का अशा राजकारणापासून जे लोक तुमसरला खाऊन राहिलेले आहेत त्या खाणाऱ्या व्यक्तींना तुम्ही मतदान करू नका. मी तर त्यांनाही हेच सुद्धा म्हणेन हो का तुम्ही कशाला राजकारणामध्ये आलेले आहे. तुम्ही राजकारण सोडून द्या आणि राजकारण नागपासे गुरुजीला फक्त एकदा तुम्ही चान्स द्या. तुम्हाला हा नागपासे गुरुजी वचन देतो का तुमसर शहर हे महाराष्ट्रामध्ये हे ज्याप्रमाणे नागपासे गुरुजीला आदर्श शिक्षक पुरस्कार भेटलेला आहे त्या पद्धतीनं मला आदर्श नगरपालिका बनवायची आहे महाराष्ट्रामध्ये. मी तुम्हाला एक दाव्यानं सांगित आहो. मित्रांनो, आज मला गव्हर्नमेंटनी 40,000 रुपये पेन्शन दिलेली आहे. या लोकांनी हे खुर्चीसाठीच फक्त हे झगडे करून राहिलेले आहेत. काय गरज आहे हो. अहो, या लोकांनी कितीतरी या नगरपालिकेला पैसा आलेला आहे, पण तो पैशाचा दुरुपयोग एवढा झालेला आहे. आज तुम्हाला माहित आहे 47 कोटी रुपये आलेले होते. एखाद्या चांगल्या आमच्या नगरपालिकेच्या लोकांना एखादा चांगला पाणी मिळते काय. आज नगरामधील लोकांना काय हवं आहे सांगत. आम्हाला फक्त शुद्ध पाणी पाहिजे ना, आम्हाला एक विद्युत पाहिजे, आम्हाला एक चांगला रस्ता पाहिजे. आमच्या घरचा सांडपाणी जाणारा, आमच्या घरी जो सांडपाणी जातो ती एक चांगली नाली पाहिजे. आम्ही यांना मागतोच काय. मग हे करणं कोणाची गरज आहे. पण या लोकांनी अजूनही केलं नाही. त्याच्यामुळे मी नागपासे गुरुजी मला मैदानात उतरावं लागलाय आणि मी सर्व करून दाखवीन. मी तुम्हाला वचन देतो का आपला तुमसर हा या 5 वर्षामध्ये हा या विदर्भामध्ये याला नंबर 1 करेल आणि मी पूर्ण हमी देतो. फक्त मला एकदा चान्स द्या. फक्त मित्रांनो, मला एकदा चान्स द्या. आणि माझे नेता कोण आहेत जे माझ्यावर, ज्यांचा माझ्या डोक्यावर
त्यांचा आशीर्वाद आहे असे माझे गुरु राजकारण तज्ञ श्री चरमभाऊ वाघमारे साहेब, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार तुमसर मोहाडी विधानसभा यांचा एवढा दांडगा अनुभव आहे राजकारणामध्ये, आणि त्यांच्या राजकारणा दांडगा अनुभव बघून मी त्यांच्या पक्षामधून मला एक तिकीट मिळाली आहे. ते हुशार व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी मला तिकीट का दिली याचा त्यांनी पूर्ण साहेबांनी विचार केलेला आहे का आमचे नागफासे सर हे राजकारणी नाही आहे, राजकारणी नसून यांना आपण जर तिकीट दिलं तर आपला कॅन्डिडेट हा 100% निवडून येणार. ह्या त्यांनी पूर्ण विचारपूस करूनच दिलेला आहे. कारण मित्रांनो, माझ्या तिकिटीवर दावेदारी करणारे पुष्कळ होते, हे तुम्हाला माहीतच आहे. कारण हे व्यक्ती ते व्यक्ती असं होईल तसं होईल, आणि हा काहीच झालं नाही. आमचे साहेब डगबगले नाही, आणि भगवानाची कृपा म्हणावं का मला माझ्या नावाने एबी फॉर्म आलं, आणि आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी नगराध्यक्ष. मी आता जे 2 तारखेला निवडणूक आहे, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, 2 डिसेंबर 2025ला आपण मतदान करावं, आणि मतदानाच्या वेळी आपले जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आपण अवश्य डॉक्युमेंट्स घेऊन यावं. मित्रांनो, पुन्हा मी तुम्हाला एक विनंती करतो की पैशाचा खूप खेळ होणार आहे. हे लोक एवढे पैसे काय करणार आहेत, मतदानाला कसा गुमराह करणार आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. मित्रांनो, आपला मतदान आहे, हा मतदानच करा. ज्याप्रमाणे आपण रक्तदान करतो, आपण पैसा घेत नाही, तसा हा आपल्याला संविधानानं हा अधिकार दिलेला आहे मतदानाचा. हा तुम्ही विकू नका. आणि त्यांच्याकडे जास्त जर पैसे आले, पैसे घ्या ना तुम्ही, मी म्हणत नाही, पण तुम्ही जो माणूस सत्य आहे त्या माणसाला आपला अमूल्य मत द्या. आणि एक पुनश्च विनंती करतो त्या नागफासे गुरुजीला विसरू नका. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सर, आपण आता बोललात आपण इंडियन हेडलाईन बरोबर, आणि खूप छान प्रतिक्रिया दिल्या, याबद्दल मी आपलं इंडियन हेडलाईन तर्फे आपलं धन्यवाद करतो, आणि पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद, धन्यवाद. ही माझी इंटरव्ह्यू घ्या तुम्ही. हां, धन्यवाद. तुम्ही माझी आज इंटरव्ह्यू घेतली, परंतु मी तुम्हाला एक गुड न्यूज देईन का येणाऱ्या 3 तारखेला तुम्ही माझी पुन्हा इंटरव्ह्यू घेणार आणि येणार. मी एक तुम्हाला शब्द देतो, कारण विजय हा पक्का गुरुजीचा आहे. गुरुजी, गुरुजी, गुरुजी.